असिस्टंट ग्रुप सी 2015 साली आलेलं हे उदाहरण आहे. उदाहरण पहा. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 61 आहे. तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येमधील अंतर टिमटिम आहे. प्रश्न हा नेहमी शेवटपर्यंत वाचायचा असतो. कारण का कधी कधी असं होतं, आपण अर्धवट प्रश्न वाचतो आणि ते उत्तर जे पहिलं येईल त्याचं उत्तर आपण मानतो. म्हणजे कसं, समजा एखाद्याने असा विचार केला की 5 संख्यांची सरासरी 61 आहे, तर त्यातील संख्या कोणती पहिली, तर आपण फक्त एक्सची किंमत काढली, पहिलं उत्तर आलं बघतो आणि लगेच लिहून टाकतो. तसं करायचं नाही. त्यांचं काय म्हणणे पहा, तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यामधलं अंतर, म्हणजे आपल्याला सर्वात मोठी संख्या पण काढायची, सर्वात लहान संख्या पण काढायची, पण ते दोन्ही उत्तरं नाहीत. तर खरं उत्तर कोणतं आहे, त्या दोन संख्यातलं अंतर म्हणजे फरक करायचा आहे. म्हणजे आपल्याला सर्वात मोठी संख्या काढायची आहे, सर्वात लहान संख्या काढायची आणि नंतर त्यांची वजाबाकी करायची. ते वजाबाकी म्हणजे हे अंतर याच्यातलं निवडायचं आहे, असं आहे. आता पहा, 5 क्रमवार विषम संख्या आहेत. आता आपल्याला माहिती आहे की जर फक्त नैसर्गिक संख्या म्हटले तर त्यांच्यामध्ये फरक 1-1चा असतो. म्हणजे नैसर्गिक संख्या 1-1ने वाढते, समसंख्या 2-2ने वाढतात आणि विषम संख्या पण 2-2नेच वाढतात. हे ध्यान ठेवा नीट. समसंख्या पण 2-2ने वाढतात आणि विषम संख्या पण 2ने वाढतात. मग आता आपण पहिली संख्या काय मानतो, त्यावर पुढली संख्या असते. विषम संख्या आहे का नाही, पहिली संख्या म्हणजे सर्वात लहान संख्या, असं म्हणायचं. सर्वात लहान संख्या, लहान संख्या एक्स मानू. कोणतंही गणित करताना पूर्णपणे विचार करून गणिताच्या नियमाने सोडवायचं, गणिताच्या पद्धतीने सोडवायचं. ती पद्धत कायमस्वरूपी ध्यानात राहते. पहा की सर्वात लहान संख्या आपण एक्स मानायची, म्हणून त्या 5 क्रमवार विषम संख्या बरोबर, बघा पहिली कोणती आहे, एक्स. त्याच्या पुढची 2ने वाढणार, त्याच्या पुढची आली x अधिक 2, त्याच्या पुढची x अधिक 4, x अधिक 6 आणि x अधिक 8, या संख्या आल्या 5. पहा, सम असो किंवा विषम असो, संख्या 2-2नेच वाढतात. आणि फक्त असलं ना नैसर्गिक, त्या संख्या मात्र 1-1ने वाढतात. आता या संख्या 2-2ने वाढल्या, x अधिक 2, x अधिक 4, x अधिक 6, x अधिक 8. त्यांची अट काय बरोबर आहे, 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 61 आहे. सरासरी म्हणजे काय, त्या संख्यांची सर्वांची बेरीज करायची आणि त्याला किती संख्या त्याने भागायचं. यांची सरासरी किती आहे, 61 आहे. सरासरी बरोबर 61. सरासरी 61 आहे. सरासरी म्हणजे काय, या सर्व संख्यांची बेरीज करायची आणि त्याला कितीने भागायचं, 5 संख्या आहेत, 5ने भागायचं. मग असं लिहायचं, x अधिक 2 अधिक x अधिक 4 अधिक x अधिक 6 अधिक x अधिक 8, सर्वांची बेरीज भागिले 5 बरोबर 61. पहा किती सोपी गोष्ट. पहा, सर्वात लहान x, त्याच्यापेक्षा मोठी x अधिक 2, त्याच्यापेक्षा मोठी x अधिक 4, त्याच्यापेक्षा मोठी x अधिक 6, अशा 2-2ने वाढल्या. आता यांची बेरीज पहा, हा 1 2 3 4 5, 5 वेळा x आहेत, मी झालं 5x अधिक अंकांची बेरीज 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20 भागिले 5 बरोबर 61. म्हणून हा 5 भागिले की नाही, तिकडे गुणले होणार, कसा होणार, गुणिले. मग उत्तर असं आलं 5x अधिक 20 बरोबर 5 × 5 = 35, 305 आले. 5 × 5 = 35 आलं. पुढे हा 20 अधिक आहे, तिकडे कसा होणार आहे, वजा होणार आहे. म्हणजे 5x बरोबर 305 वजा 20, म्हणून 5x बरोबर 305 मधून 20 गेले, 285 राहिले, 285. म्हणून x बरोबर
285 भागिले 5, 5 5 25, 3 उरले, 5 7 35, 57. पहा सर्वात लहान संख्या कोणती आली? 57 आली. म्हणून त्या 5 संख्या बरोबर 57, दुसरी 59, 61, 63 आणि 65 ह्या त्या 5 संख्या आल्या. अशा आपण त्या 5 संख्या क्रमवार शोधायच्या. 57, 59, 61, 63, 65 आल्या. गणित संपलं का अजून? नाही. त्यांची कोणती अट आहे की तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यामधलं अंतर काढा. अंतर म्हणजे फरक काढायचा आहे. म्हणजे सर्वात मोठे 65 आहे, सर्वात लहान 57 आहे. 65 मधून 57 गेले. उत्तर काय आलं बघा बरे? 8 उत्तर आलं. काय आलं? 8. म्हणजे बी हा पर्याय बरोबर आहे. उत्तरात बी हा पर्याय लिहायचा. 0 8 म्हणजेच 8. त्यातला फरक किती आला? 8 आला. गणिताची रीत समजून घ्यायची. रीत कशी करायची ती येथे पुढल्या वेळेस काय असणार आहे? 5 क्रमवार समच्याऐवजी विषम, विषमाची सव किंवा नॅचरल असणार, नैसर्गिक संख्या असणार. नंतर आपलं कधी कधी सरासरी देणार, कधी कधी सरासरी विचारणार, किंवा एखादी संख्या अजून भर घालून कसं का असणार काही असू तिकडं. तर काय करायचं? गणित हे दिल्याप्रमाणे आपण आधी समीकरण तयार करायचं आणि मग व्यवस्थित सोडवायचं.